जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गंगाखेड शहरामध्ये झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची 389वी जयंती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लावलेल्या या भगव्या पताका आणि सुंदर अशी रोषणाई आपल्याला पाहायला मिळाली। शिवभक्तांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला देखील सुंदर अशी रोषणाई लावलेली आपल्याला पाहायला मिळाली। राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते श्रीराम चौक या दोन्ही चौकाच्या आतमध्ये ठिकठिकाणी शिवभक्तांनी भगव्या पताका लावून संपूर्ण गंगाखेड हे भगव्या रंगामध्ये रंगवले होते। हा आहे श्रीराम चौक, हा देखील भगव्या पताका लावून संपूर्ण चौक भगवा केलेला आपल्याला पाहायला मिळाला। शिवाजी महाराज के जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज के जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। भारत माता की जय। भारत माता की। जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत ही छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ असलेली मिरवणूक महाराणा प्रताप चौकातून पुढे निघाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागेच आपल्याला त्यांची राजमुद्राही पाहायला मिळेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये आपल्याला प्रत्येक वर्गातील मंडळी पाहायला मिळाली, परंतु या जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तरुण वर्ग पाहायला मिळाला। गंगाखेड शहराचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष सचिन भाऊ जाधव यांनी देखील या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये शिवभक्तांसाठी पाणी वाटपाचे आयोजन केलेले आपल्याला पाहायला मिळाले। तसेच गंगाखेडचे नगराध्यक्ष असलेले विजयकुमारजी तापडिया यांनी देखील मिरवणुकीतील शिवभक्तांसाठी खिचडी वाटपाचे आयोजन केले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले होते। या जयंतीमध्ये फक्त हिंदू बांधवच नाही तर मुस्लिम बांधवही आपल्याला पाहायला मिळाले। या जयंतीमध्ये ॲडव्होकेट शेख कलीम यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मित्र मंडळातील मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये पाणी वाटप करून हिंदू मुस्लिम एक है असा संदेश दिलेला पाहायला मिळाला। कदाचित हिंदू मुस्लिम एकता पाहून जातीवाद करणाऱ्यांना मिरच्या झोंबल्या असतील। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये आपल्याला हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाज हा तिन्ही समाज एकत्र आलेला पाहायला मिळाला। फक्त हिंदू आणि मुस्लिमच नाही तर बौद्ध बांधवांनीही या शिवरायांच्या मिरवणुकीमध्ये पाणी वाटपाचे आयोजन केलेले आपल्याला पाहायला मिळाले।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये आणखीन एक आकर्षक गोष्ट म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा परिधान करून साकारलेला हा सुंदर देखावा। आता आपण पाहत आहोत ती छत्रपती शिवाजी महाराजांची सार्वजनिक शिवजयंती मिरवणूक बालाजी मंदिर। या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली 5 फूट उंच अशी मूर्ती आपण पाहत आहोत। या मूर्तीच्या चारही बाजूंनी सुंदर व सुशोभित अशा फुलांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज स्पर्धा घेण्यात आली होती त्याची पहिला क्रमांक प्रथम क्रमांक भारत रामकिशन सुरसे यांचा वंदन यांचा घोडा आहे। तसंच दुसरा क्रमांक मिळालेला तुकारामजी खुले